नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत विज्ञान, जनरल सायन्स, इयत्ता 8वी, स्टँडर्ड 8. आजचा आपला विषय बालमित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल, ॲटम्स, अणूचे अंतरंग, इनसाइड द ॲटम. तर या अणूच्या अंतरंगाचा विविध शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे शोध घेतलेला आहे, त्याच्या अंतरंगात काय आहे, चला तर जाणून घेऊ. मित्रांनो, a universe of atoms, an atom in the universe. अणूच्या अंतरंगात डोकवण्यापूर्वी थोडंसं आपण द्रव्य म्हणजे काय, कारण इयत्ता 7वी मध्ये आपण पदार्थ, द्रव्य, मूलद्रव्य, संयुग, मिश्रण याचा अभ्यास केलेला आहे. थोडंसं आपण आठवूया बरं का. द्रव्य, मॅटर म्हणजे काय. आता वस्तू ज्यापासून तयार होते त्याला सर्वसाधारणपणे आपण पदार्थ असं म्हणतो आणि शास्त्रीय परिभाषेमध्ये यालाच द्रव्य असे म्हणतात. So, what is matter in scientific language? Matter means which an object is made up of. That is called as matter. So, matter is everything around us. हे द्रव्य जे आहे हे रेणूंचे बनलेले असते. All matter is made up of atoms. आणि रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. A molecule is the smallest unit of a substance that has all the properties of that substance. तर अणू म्हणजे काय, तर मूलद्रव्याच्या लहानात लहान अविभाज्य कणाला अणू असे म्हणतात. Atoms are defined as the smallest units of matter that have the properties of an individual element. तर लक्षात ठेवा, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. A substance whose molecules are made up of one types of atoms which are exactly alike is called an element. काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो, उदाहरणार्थ ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन. Some molecules consist of only one element. आणि रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. A molecule exists when two or more atoms join together by forming chemical bonds. For example, पाण्याचा रेणू water is consist of hydrogen and oxygen. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार होतो. So there is a chemical bond between them and a molecule exists when these two or more atoms join together. मीठ, पाणी हे झाले रेणू. आता दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग असे म्हणतात, कंपाऊंड. तसंच when atoms of at least two different elements come together to form chemical bonds,
These molecules can be called as compounds. संयुग. आता दैनंदिन जीवनामध्ये आपण बघितलं तर पाणी, कार्बन डायऑक्साइड ही काय आहेत? संयुगे आहे. तर संयुग म्हणजेच काय? तर दोन किंवा अधिक पदार्थांच्या रासायनिक संयोगातून ही संयुगे तयार होतात. आणि दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे मिसळून मिश्रण तयार होते. A mixture is formed by mixing different elements or compounds. मिश्रण. तर सरबत, भेळ ही काय झाली? मिश्रणे. तर हे मूलद्रव्य, संयुग, मिश्रण याचा अभ्यास आपण इयत्ता 7वी मध्ये केलेला आहे. आता आपण बघणार आहोत अणूमध्ये जाण्यापूर्वी अगदी आपल्याकडे इंडियन फिलॉसॉफर कणाद म्हणून होऊन गेले. ते अतिशय प्राचीन असे भारतीय तत्वज्ञ होऊन गेले आणि त्यांच्या मते सर्वप्रथम त्यांनी जगामध्ये अणुसिद्धांत मांडला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की द्रव्याच्या लहान कणामध्ये विभाजन करण्याला एक मर्यादा असते आणि हे जे द्रव्य आहे हे द्रव्य अविभाज्य कणांचे बनलेले असते. तर त्यांनी आपल्या वैशेषिक ग्रंथामध्ये हा अणुसिद्धांत मांडलेला आहे आणि या सिद्धांतानुसार जगातील सर्व पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात आणि या अणूचं विभाजन करता येत नाही. अविभाज्य कणांचे बनलेले असते असे कणाद यांनी मांडले. तर आपल्या वैशेषिक सूत्र या ग्रंथात त्यांनी याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. तर कणाद या ऋषींप्रमाणे ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस होऊन गेला. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात हा ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला. एक पुरातन असा ग्रीक पूर्व तत्वज्ञानी हा होता आणि त्याने असं सांगितलं की पदार्थ अणू या लहान कणांपासून बनलेले आहे ज्याचे पुढे कोणतेही विभाजन करता येत नाही. त्या कणांना कापता येत नाही आणि द्रव्याच्या या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने अणू म्हणजेच ॲटम असं नाव दिलं. ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस म्हणजेच कापता न येणारा आणि त्यावरून त्याने याला नाव दिलं ॲटम म्हणजेच अणू. So Democritus was an ancient Greek pre-Socratic philosopher. He was remembered for his formulation of an atomic theory of the universe. And according to Democritus, matter is made up of small particles named as atom, and these cannot be divided. And the smallest particle of that matter was named by Democritus as atom. The first scientist that used the word atom, that means indivisible. मी सांगेल तुम्हाला की ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजेच न कापता येणारा आणि त्यावरून त्याने नाव दिलं ॲटम मीन्स इनडिव्हिजिबल, ज्याचं विभाजन करता येत नाही. तर अणू म्हणजेच काय? तर रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण. रेणू हे अणूंच्या संयोगाने तयार होतात आणि आधुनिक काळामध्ये याचाच आधार घेऊन निरनिराळ्या वैज्ञानिकांनी प्रयोगांच्या आधारे या अणूचं अंतरंग आपल्या समोर स्पष्ट केलं. आणि आपण आज आपल्या चहूबाजूला जे काही पदार्थ बघतो ते पदार्थ म्हणजे नेमके काय, त्यांचं अंतरंग कसं आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, ते वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या
सिद्धांतामार्फत आपल्या समोर मांडलेला आहे. सर्वात पहिला आहे डाल्टन. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. इसवी सन 1803 मध्ये हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होऊन गेला. जॉन डाल्टन was a British scientist. In 1803 AD, he stated his atomic theory. According to his theory, matter is made up of atoms. त्याने काय सांगितलं की सर्व द्रव्य हे लहान लहान कणांनी बनलेलं आहे आणि द्रव्य हे अशा प्रकारे अणूंचं बनलेलं आहे. मॅटर इज मेड अप ऑफ atoms. पुढे याने काय सांगितलं बघा की अणू निर्माण करता येत नाही, तसंच त्यांचं विभाजनही करता येत नाही. अणू म्हणजेच काय, तर अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. atoms are indivisible and indestructible. Atoms are indivisible and indestructible. आता या डाल्टनच्या थिअरीनुसार आणखीन एक त्याने एक पॉइंट याच्यामध्ये मांडला. काय सांगितलं त्याने, ऑल atoms ऑफ एन एलिमेंट आर अलाइक. एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एक सारखेच असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात आणि त्यांचे वस्तुमान भिन्न असते. हा एक महत्वाचा या डाल्टनच्या थिअरीचा एक मुद्दा आहे. बघा, एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात. उदाहरणार्थ बघा, हायड्रोजन आपण घेतला, ऑक्सिजन घेतला, नायट्रोजन घेतला, तर अणू सगळे एक समान असणार आहे. मात्र भिन्न मूलद्रव्य त्यांचे अणू भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. उदाहरणार्थ पाणी, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अणूपासून बनलेला आहे. सो atoms of element A and atoms of element B, भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. All atoms of an element are alike, while different elements have different atoms with different mass. त्याने पुढे सांगितलं की बघा, त्याने याला एक भरीव गोळा असं सांगितलं, भरीव चेंडू असं सांगितलं की अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. आणि त्याने त्याला एका बुंदी लाडूची उपमा दिली. अ बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव एन इंटरनल स्ट्रक्चर and it is formed by sticking smaller particles, that is bundis, to each other. तर बुंदीच्या लाडूची त्याला कल्पना दिली आणि त्याने सांगितलं की भरीव हे बुंदी जशी एकमेकांना चिकटून असते, त्याचप्रमाणे हा अणूचं स्ट्रक्चर आहे. हा अणू एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. आणि त्याने हे सांगितलं की वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते. अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. हार्ड सॉलिड स्फिअर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. आणि अकॉर्डिंग टू डाल्टन्स atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. तर डाल्टनच्या थिअरीची, अणुसिद्धांताची प्रमुख तत्व काय आहेत बघा. प्रिन्सिपल्स ऑफ डाल्टन्स थिअरी. ऑल मॅटर इज कंपोज्ड ऑफ atoms. Atoms are indivisible and indestructible. अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. All atoms of an element are alike with same mass. एकाच मूलद्रव्याचे अणू आकाराने समान असतात, त्यांचे वस्तुमान समान असते.
आणि भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. The different elements have different atoms with different mass. ही डाल्टनच्या थिअरीची प्रमुख तत्व आहे. आपण वेगवेगळ्या थिअरींकडे जाणार आहोत, अणुसिद्धांताकडे जाणार आहोत. ही आहे सर्वात पहिले डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो. पदार्थाचा अणू हा सामान्यतः उदासीन असतो, म्हणजेच त्यावर कोणताही प्रभार नसतो. कारण अणूवरील धन प्रभार आणि ऋण प्रभार यांची संख्या सारखी असते. मात्र त्यानंतर आलेले शास्त्रज्ञ म्हणजेच जे थॉम्सन या वैज्ञानिकाने अजून एक पुढचा शोध लावला की अणूच्या आतमध्ये ऋण प्रभारित कणांचा शोध लावला आणि त्याच शोधामुळे डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. तर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने the scientist J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles are present inside an atom and he called them as an electron. थॉम्सन या शास्त्रज्ञाने इसवी सन 1897 मध्ये प्लम पुडिंग मॉडेल आपल्या पुढे आणलं. तर अणुसंरचनेचं पहिलं प्रारूप The Plum Pudding Model of Atom put forth by Thomson in the year 1904. It was the first model of atomic structure. This is the Plum Pudding Model. आणि थॉम्सन यांनी अणूतील ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन या महत्वाच्या घटकाचा शोध लावला आणि त्यामुळे डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. आता हे जे ऋण प्रभारित कण जे आहेत यांचं वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असतं, हे थॉम्सनने आपल्या प्रयोगाने दाखवून दिलं. A negatively charged particle known as electron was discovered by J.J. Thomson. काय आहे बघा थॉम्सनचं प्लम पुडिंग मॉडेल, थॉम्सन्स प्लम पुडिंग अणुप्रारूप. तर त्याने असं सांगितलं की अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो आणि त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन हे जडवलेले असतात. According to Thomson, the positive charge is distributed throughout the atom. इथे दिसतंय तुम्हाला बघा, positive charge throughout the atom and negatively charged electrons. These are electrons having negative charge. They are embedded in it. Now the distributed positive charge is balanced by the negative charge on the electrons. हा बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे सगळीकडे आणि हे ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन आहे. ज्याप्रमाणे कलिंगड आपण जर बघितलं तर कलिंगडामध्ये ह्या ज्या बिया आपल्याला आतमध्ये दिसतात त्या बियांना त्याने निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असं संबोधलं आणि बाकी जो सगळा भाग आहे तो आहे धन प्रभारयुक्त भाग आणि यामुळेच हा अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन होतो असं त्यांनी मांडलं या ठिकाणी. आणि म्हणून त्यांनी त्याला प्लम पुडिंग च अणुप्रारूप असं त्याला म्हटलं जातं. आता 1908 मध्ये याबद्दल थॉम्सन यांना नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. काय आहे बरं थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल? तर अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. The positive charge is distributed throughout the atom and the negatively charged electrons are embedded in it.
धन आणि ऋण प्रभार अशा प्रकारे समान होतो आणि त्यामुळे अणूवर कोणताच प्रभार उरत नाही, म्हणजेच अणू विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन होतो. Atom as a whole is electrically becomes neutral because the negative and positive charges are equal in magnitude. आता हे प्लम पुडिंग मॉडेल त्यानंतर पुढचा शास्त्रज्ञ आलाय रुदरफोर्ड. रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. जर आपण स्ट्रायकरने कॅरम खेळताना स्ट्रायकरने सोंगटीवर धरलेला नेम चुकला तर स्ट्रायकर दुसऱ्या बाजूला जाणार आहे, बरोबर? मग कोणत्या बाजूला नेमका जाईल? आणि त्यासाठी या प्रकारचा प्रयोग रुदरफोर्डने केला आणि त्यालाच म्हणतात रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप. In 1911, Rutherford studied the inside of atom by scattering experiment. काय आहे बरं त्याचा प्रयोग बघूया आपण. He done some gold foil experiment and it is known as scattering experiment. So Rutherford यांनी काय केलं तर हा एक सोन्याचा पातळ पत्रा घेतला. अतिशय पातळ पत्रा घेऊन त्यावर या किरणोत्सारी मूलद्रव्यांचा मारा केला. किरणोत्सारी मूलद्रव्यांमधून हे अल्फा कण जे या पत्र्यावर फेकले गेले त्यांचा मारा केल्यानंतर या ठिकाणी या सोन्याच्या पत्र्याच्या भोवती या ठिकाणी बघा दिसतंय तुम्हाला हा डिटेक्टर लावलेला आहे. म्हणजे सोन्याच्या पत्र्याभोवती एक प्रतिदीप्तिमान असा पडदा लावला. एक फ्लोरोसेंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉइल. दिस इज द गोल्ड फॉइल अँड दिस इज द फ्लोरोसेंट स्क्रीन. आता ज्या वेळेला हे अल्फा किरण या ठिकाणाहून मारले गेले तर त्याच्या म्हणण्यानुसार किंवा त्याच्या एक्सपेक्टेशन्स नुसार काय झालं पाहिजे की जर अणूंमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र समान असेल तर या अल्फा कणांचे परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. आणि बरोबर हे जर एकसमान असेल तर सगळे अल्फा किरण काय झाले पाहिजे आरपार गेले पाहिजे. The alpha particles must get reflected from the gold foil if the positively charged mass were evenly distributed inside the atoms. But what happened? See here, या ठिकाणी ऑब्झर्वेशन तुम्हाला दिसत आहेत बघा. फर्स्ट ऑफ ऑल बघा बरेचसे अल्फा किरण हे सरळ गेले. मोस्ट अल्फा पार्टिकल्स ट्रॅव्हल थ्रू द फॉइल अनडिफ्लेक्टेड. म्हणजेच बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आर पार सरळ गेले. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिफ्लेक्शन झालं नाही. नाउ सम अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड बाय स्मॉल अँगल्स. थोडेसे बघा या बाजूला गेलेले दिसत आहेत. ओके, तर थोड्याशा अल्फा कणांचे मूळ मार्गापासून सरळ जाण्याऐवजी थोडेसे ते त्यांचं विचलन झालं. लहान लहान कोनामधून विचलन झालं. अँड काय झालं बघा ऑकेजनली या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा दिस ओनली वन occasionally an alpha particle travels back from the foil. Most of the alpha particles travel through the foil undeflected. Smaller alpha particles get deflected through a smaller angle, and surprisingly only one alpha particle out of 20,000 bounced back in the direction opposite to the original path. एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला, मागे आला. आता त्यावरून त्याने काय सांगितलं बघा, काय मानलं, त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे हे निरीक्षण त्याला आढळून त्याने सांगितलं बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार गेले. मीन्स द ॲटम इज मोस्टली
एम्प्टी स्पेस. म्हणजेच काय, तर त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. And therefore they went straight through the foil, indicates that there was no obstacle in their path. Means that there must be an empty space inside the atoms. Okay. Second, the nucleus is positively charged. The small number of alpha particles get deflected through a small or big angle. Means that the positively charged and heavy part causing obstruction would be in the center of the atom. त्याच्या अडथळ्यास आणलेला अणूचा धनप्रभारित आणि जड भाग हा अणूच्या कुठे आहे, सेंटर ऑफ द ॲटम, मध्यभागी आहे. आणि the nucleus carries most of the atom's mass. म्हणजे काय होत आहे, अणूचा जो सर्व प्रभार आहे हा केंद्रकामध्येच आहे, मध्यभागीच आहे. सियर या ठिकाणी दिसतंय बघा, बरेचसे अल्फा कण सरळ जात आहेत, काहींचं विचलन झालं, मात्र एखादाच परत मागे येतोय बघा. बरोबर आहे, दिसते. बहुतेक अल्फा किरण कोणताही अडथळा न येता सहज आरपार जातात. सम अल्फा किरण पत्र्यातून थोड्याशा कोनाच्या विचलनाने परत फिरतात. मात्र व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ अल्फा पार्टिकल्स रिबाउंड्स. मग त्यावरून रुदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप काय मानलं बघा त्याने, तर अणूच्या केंद्रभागी एक धनप्रभारित केंद्रक असते. देयर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ऍट सेंटर ऑफ एन ॲटम. अणूच्या केंद्रकात धनप्रभार असतो आणि अणूचं बहुतेक वस्तुमान हे केंद्रकात समाविष्ट असते. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस ओनली. ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षात फिरत असतात. हे बघा, हे कक्षा आहेत या ऑर्बिट्स. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स मीन्स इलेक्ट्रॉन्स, दे रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. अँड न्यूक्लियस या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये धनप्रभार आहे. आणि या इलेक्ट्रॉन वरील ऋण प्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा इतका असल्याने सजातीय आणि विजातीय प्रभारांचं संतुलन होतं. प्लस अँड मायनस यांचं काय होतं, संतुलन होतं, बॅलन्स होतात. अँड देअरफोर ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. अपोजिट चार्जेस आर बॅलन्स and therefore the atom is electrically neutral. पुढचा पॉइंट त्याने मांडला की परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. There is an empty space between the revolving electron and the atomic nucleus. बघा, हे आहे न्यूक्लियस निळ्या रंगाचं, लाल रंगाचे हे इलेक्ट्रॉन्स, and this is the empty space. So there is an empty space between the revolving electron and the atomic nucleus. तर हे रुदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप होय, रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ एन ॲटम. आणि यासाठी 1908 मध्ये त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अशा प्रकारे रुदरफोर्डने हे जे काही आपलं अणुप्रारूप मांडलं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अणूचं स्वरूप किंवा अंतरंग स्पष्ट केलं गेलं. तर थॉम्सन्स थिअरी आणि रुदरफोर्ड्स थिअरी याच्यामध्ये असलेला नेमका फरक काय आहे तो आपण बघूया. What is the difference between Thomson's theory and Rutherford's theory? Thomson's theory states that electrons are embedded in a positively charged solid material which is spherical in shape. And Rutherford states that
Atom is composed of an atomic nucleus around which electrons are revolving in an orbit. महत्वाचं काय त्याने काय सांगितलं, इलेक्ट्रॉन्स त्या पॉझिटिव्ह चार्ज मध्येच आहेत, परंतु रुदरफोर्डने सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे काय आहेत, त्या कक्षेमध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाभोवती असलेल्या कक्षेत इलेक्ट्रॉन्स फिरत आहे. Now Thomson's theory does not give any detail about the atomic nucleus. केंद्रकाभोवती संबंधी थॉम्सनच्या थिअरीतून काही आपल्याला स्पष्ट होत नाही, but Rutherford's theory explains about the atomic nucleus. Thomson's theory states that electrons are uniformly distributed in an atom. Rutherford states that electrons are located around a central solid material. Thomson's theory indicates that atom is spherical in shape, indicates that atom has a central solid core called as nucleus surrounded by the electrons. Thomson's theory does not give any idea about constituents of nucleus, but Rutherford's theory states that nucleus is composed of protons and neutrons. याबाबत पुढे येणाऱ्या बोर या शास्त्रज्ञाने काही या रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या आणि त्यांनी जे स्थायी कक्षा अणुप्रारूप आणलं त्यामधून अणूचं अंतरंग आणखीन स्पष्ट केलं गेलं. परंतु रुदरफोर्डचं अणुप्रारूप जे आहे हे प्रामुख्याने पुढच्या अणूच्या शोधांसाठी किंवा अणूचं अंतरंग उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांना खूप फायद्याचं ठरलं. लेवल डायग्राम ऑफ रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग जो आहे तो स्पष्ट दाखवणारी आकृती काढायची आहे तुम्ही. सो बघा, सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स. This is a gold foil. This is detector. Now these are alpha particles. These are scattered alpha particles. So most alpha particles are deflected straight way, small deviation, and only one rebounds. Thomson's atomic model. Thomson's plum mudding दाखवणारी आकृती स्पष्ट करायची आहे. बघा, तर अशा प्रकारे दिस इज पॉझिटिव्हली चार्ज अँड दिस वन इज निगेटिव्हली चार्ज. तर या आकृत्या तुम्ही जरूर काढून बघा. शिकलो, प्रत्येक पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो. डाल्टनचा अणु सिद्धांत, अणु निर्माण करता येत नाहीत, अणूंचे विभाजन करता येत नाही. थॉम्सनचा अणु सिद्धांत, ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन हे धन प्रभारयुक्त गोलामध्ये रोवलेले आहेत. आणि रुदरफोर्डचा अणु सिद्धांत जो पुढील शोधासाठी उपयुक्त ठरला की ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षात फिरत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.